इथे आज आपण तांदळाच्या चकल्या करणार आहोत। तर हे बघा, मी तांदूळ आज भिजू टाकलेले आहे, तर मी उद्या याच्या चकल्या बनवणार आहे। याचं पाणी काढून घ्यायचं रात्री आणि परत अजून दुसरं टाकायचं। हे बघा, तुम्ही बघू शकता इथे माझे हे तांदूळ छान भिजलेले आहेत। आता आपण याला मस्त कुकरमध्ये 2 किंवा 3 शिट्यावर करून घेणार आहोत। मी हा कुकर ठेवलेला आहे, याच्यामध्ये मी ओवा, जिरं आणि आपली तीळ ही घातलेली आहे। तसंच मी ही पेस्ट केली आहे मिरचीची, ही थोडीशी याच्यामध्ये टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। इथे मी मीठ घालणार आहे। आणि जे तांदूळ भिजू टाकलेले होते ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे। पाणी लागतं तेवढं टाकायचं। कधी तांदूळ जुने असतात, नवीन असतात, आपल्या इच्छेनुसार बघूनच पाणी घालायचं आहे। ठीक आहे, आता मी कुकरचं झाकण लावून 2 किंवा 3 शिट्या होऊ देणार आहे। हे बघा, इथे आपला हा भात रेडी झालेला आहे। हा जो साचा आहे त्याला मी आतून छान तेल वगैरे लावून घेतलेलं आहे की जेणेकरून ते चिपकायला नको। इथे मी थोडासा हा परातीमध्ये घेतलेला आहे, त्याला थोडंसं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्या या साच्यामध्ये ते सारण भरून घ्यायचं आहे थोडं थोडं। मी या साच्यामध्ये भरलेलं आहे, तर मी मला पिळते। हे बघा, इथे अशा छोट्या मोठ्या तुम्ही करू शकता। अशा प्रकारे या चकल्या करायच्या आहे आपल्याला। या तळल्या की वाळल्या म्हणजे तळल्यावरती खूप छान फुलतात। अशा प्रकारे सगळ्या चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या या चकल्या रेडी झालेल्या आहेत। आपल्या या चकल्या छान वाळलेल्या आहेत। आता मी तुम्हाला हे तळून दाखवणार आहे। हे बघा, इथे मी कढई आणि तेल टाकलेलं आहे। आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे। बघा, ती छान फुलते आहे। अशी तळली गेलेली आहे। बघा, तुम्ही बघू शकता। वाव, मस्त। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान फुलतात आहे आणि पांढरं शुभ्र दिसतात आहे। तांदळाच्या चकल्या रेडी झालेल्या आहेत, बघू शकता। आणि हे बघा, कुरकुरीत झालेल्या आहेत। हे बघा, तुम्ही एकदा ट्राय करा आणि करून बघा।